नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर तुमच्या घरी पण असं असतं का हो, मुलं शाळेतून घरी आलीत की सांगतात की माझ्या मैत्रिणीने आज केक आणला होता आणि तू असं काय आम्हाला कधी देतच नाहीस। मग मी ही तिच्यासाठी मस्त असा एकदम हेल्दी गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक बनवला। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, कमीत कमी साहित्य यासाठी लागतं आणि खूप जास्त हेल्दी आहे। मुलांना नेहमी तुम्ही अशा प्रकारचा केक बनवून देऊ शकताय। एकदम स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती फुललेला आहे आपला केक। मस्त असा टेस्टी केक बनवण्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी आहे। चला मग पटापट आपण ती रेसिपी बघूया। इथं आपण ना 1 कप गूळ घेतलेला आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ मी चिरून घेतला आहे, त्यामुळे काय होईल पटकन तो एकदम बारीक होऊन जाईल। त्यामुळे मी गूळ चिरून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला हा गूळ घेते। त्यामध्ये 1/4 कप आपण इथं तेल घातले आणि 2 चमचे दही घातलेलं आहे। आता हे आपण मिक्सरवर वाटून घेऊया, म्हणजे एकदम हे छान असं एकदम याचं बॅटर बनवायचं। यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे। मस्त असं याचं बॅटर बनवून झालेलं आहे। आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये अर्धा चमचा आपण व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे। त्यानंतर इथे आपण अर्धा कप रवा घालायचा, रवा बारीक असावा। नंतर आपण 1.5 कप इथे गव्हाचं पीठ घालायचे आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे। जर हे मिश्रण घट्ट होत असेल तर यामध्ये थोडं पाणी वापरायचं आणि एकदम छान केकचं जसं बॅटर असतं तशा पद्धतीने आपण हे सर्व बॅटर बनवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मी थोडं दूध घालते, कारण खूप जास्त घट्ट आहे आपलं हे बॅटर, त्यामुळे थोडं दूध घालून मी याचं छान असं बॅटर बनवून घेणार आहे। मस्त असं बघा मी दूध घालून याचं बॅटर बनवून घेते। व्यवस्थित असं आपलं बॅटर बनवून तयार झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं बॅटर बनवून झालेलं आहे। आता याला आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आपण यामध्ये रवा वापरला असल्यामुळे तो रवा छान असा फुलला पाहिजे, म्हणून आपण 10-15 मिनिटं याला छान असं झाकून ठेवूया। आणि 10-15 मिनिटानंतर बघा आपण यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे। हा आहे खाण्याचा सोडा अर्धा चमचा आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी बेकिंग पावडर घातली। थोडंसं यावर दूध घालते, म्हणजे मस्त असं ॲक्टिवेट होईल बघा। आणि आपण हे बॅटर मिक्स करून घेऊया। जर यामध्ये दूध लागत असेल तर आणखीन थोडं दूध घालायचं आहे आणि पातळ बॅटर आपण याचं बनवून घ्यायचं आहे। जसं केकसाठी बॅटर आपल्याला लागतं तशा पद्धतीने आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा। तर आपलं बॅटर तयार आहे आणि टीनला सुद्धा मी तेल लावून ठेवलं होतं आणि मस्त असं बॅटर आपण यामध्ये मिक्स घालून घेऊया आपल्या टीनमध्ये। आणि हे पातेलंसुद्धा मी आधी 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं। पातेल्यामध्ये आपण पटकन लगेच आपण शिजायला ठेवायचे, कारण सोडा घातल्यानंतर खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही बॅटर, पटकन आपण त्याला शिजायला ठेवायचं असतं। यावर वरून थोडीशी चेरीसुद्धा घालून घेऊया आणि मस्त शिजेपर्यंत आपण याला अजिबात उघडायचं नाही। 20 मिनिटामध्ये हा केक आपला शिजून तयार होतो। तुम्ही एकदा सुरीने चेक करा, जर सुरी क्लीन येत नसेल, त्याला थोडंसं पीठ लागले बघा, त्यामुळे तो अजून शिजला पाहिजे केक आपला। 5 मिनिटं आणखीन शिजवून घ्यायचं आहे। मस्त असा सुरी क्लीन येईपर्यंत आपण याला चेक करायचं। क्लीन सुरी आल्यानंतर मग आपण गॅस बंद करून उतरवून घ्यायचं। आता बघा मी केक थंड करून घेतला आहे आणि मस्त असा 1 नंबर स्पॉन्जी आपला हा केक रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकताय किती छान फुलला आहे आणि त्याचा स्पॉन्ज बघू शकताय तुम्ही, 1 नंबर असा। कारण मैद्याचा केक होतो चांगला, पण गव्हाच्या पिठाचा केक थोडासा फसतो, पण हा 1 नंबर झालेला आहे। अजिबात तुमची ही रेसिपी फसणार नाही। बघू शकता किती सुंदर आपला केक रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारचा केक तुम्ही नक्की मुलांना देऊ शकताय, कारण मुलांनासुद्धा खूप आवडेल। आणि अशा प्रकारची रेसिपी अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर कसं झालं होतं मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का। आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा। थँक्यू, धन्यवाद।